उपस्थित आहे आपल्या बोपडी भागातील आणि पुणे शहराच्या बहुजन समाज पक्षाचे अधिकृत कार्यकर्ते नेते आपले सर्वांचे मित्र सुनील भाऊ थोरात. आणि सुनील भाऊ थोरात यांची छोटीशी ओळख म्हणजे त्यांची आंबेडकर चळवळीतील गेली 30-35 वर्ष एक बालपणापासून बाळकडूच असं काय चळवळीचा आणि खूप अभ्यास आहे त्यांना. तर असे आपले सुनील भाऊ थोरात ह्या जी आजची आपण जे केलेले उपक्रम त्याच्याबद्दल त्यांनी 2 शब्द बोलावे ही विनंती करतो. सर्वप्रथम मी सगळ्या तुमच्या बुद्धिस्ट ग्रुप त्या ग्रुपचं मी अभिनंदन करतो की तुम्ही हा उपक्रम राबवला आहे. तर आपल्या बोपुडीकरांसाठी म्हणजे चांगलं काम आहे एकदम, नाही का. म्हणजे आपलं आंबेडकर चळवळीचे बालेकिल्ले म्हणतो. आणि आपली अशी गोष्टी होती की म्हणजे प्रजासत्ताक दिन आणि 15 ऑगस्ट हेच आपल्या लोकांना कळत नाही. म्हणजे आपल्याच लोकांना म्हणजे आपल्या बाहेरच्या म्हणजे अदर कास्टला तर सोडून द्या, पण आपले जे लोक आहेत 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हेच कळत नाही की 15 ऑगस्टला देशमध्ये इंग्रज सोडून गेलेत आणि 26 जानेवारीला आपलं संविधान लागू झालं आहे. हाच फरक आपल्या म्हणजे आपल्या आंबेडकर चळवळी जे आतापर्यंत जे काम करत होते त्यांनी म्हणजे आपल्याला नीट समजून सांगितलं ना आपल्या लोकांनी सांगितलं नाही. तुम्ही जो हा उपक्रम राबवला आहे की बाबा संविधानाचा प्राईमला सगळ्याचे जे कायदे जे ते लोकांना कळाले पाहिजेत. आणि तुम्ही जे जनजागृतीचा कार्यक्रम म्हणजे घेतला आहे तुमच्या बुद्धिस्ट ग्रुपने आणि यूट्यूबवर चॅनल तुम्ही खोलला त्याच्याबद्दल मी हार्दिक अभिनंदन आणि तुमचं हे करतो की बाबा तुम्ही हा उपक्रम चांगला राबवला आहे. प्रत्येकाने म्हणजे समाजात जागृती केली पाहिजे. आता त्या सगळ्यांनी सांगितलं की बाबा EV मशीन लोकशाहीला घातक आहे. आज म्हणजे 1935 साली गोळवलकर गुरुजी काय सांगत होता की बाबा भांडवलशाहीच्या 2 लोकांच्या हातात तुम्ही फक्त म्हणजे आर्थिक सत्ता देऊन ठेवा. जसं आज अदानी अंबानी हां, तर त्यांनी म्हणजे 100% 90% तर त्यांनी संविधान म्हणजे हातातच हे केलेले आहे. म्हणजे आता हे लोकांच्या घरोघरी जाऊन 2-2 हजार 5-5 हजार रुपये देतात म्हणजे. आणि हे सगळं यंत्रणा आहे त्यांच्या बाजूने. तर तुम्ही जे काम करताय तुमचं खरंच मी एकदम ते मनापासून तुमचं स्वागत करतो की बाबा तुम्ही चांगलं बोपुडी हे जे उपक्रम चांगले राबवले त्याच्याबद्दल मी सगळ्यांचं हे करतो. आणि परत प्रजासत्ताक दिनाच्या स्वातंत्र्य ह्याच्या निमित्ताने 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तुमच्या सगळ्यांचं हे करतो, अभिनंदन करतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद भाऊ.